नमस्कार. तुमचं सर्वांचं या सरासरीच्या टॉपिकच्या सिरीजमध्ये पुनश्च स्वागत आहे. आपण काय केलं की सगळे जे आतापर्यंतचे सिरीज आहे ती सिरीज कंप्लीट केलेलं आहे. फक्त बेसिकचं लेक्चर राहिलेलं आहे, त्याला आज आपण कंप्लीट करूया. पर बेसिकच्या लेक्चरमध्ये तुमचं काय असेल की सरासरी काय आहे तुम्हाला डेफिनेशन प्रत्येकाला माहित आहे. आता याच्यामध्ये प्रश्न कसे येतील की नंबर्स देतील, त्यांची सरासरी विचारतील, किंवा नंबर्स मध्ये देतील सगळे इवन नंबर्स देतील, ऑड नंबर्स देतील, किंवा सरासरी स्क्वेअर देतील किंवा क्यूब देतील. त्यांचं सगळ्यांचं आपल्याला बघायचं आहे. बरं, त्याच्या आधी सगळ्यात पहिले तुम्हाला काय शिकायचं आहे की एपी सिरीज हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशनची सिरीज म्हणजे काय आहे. आता बघा, अरिथमेटिक प्रोग्रेशनची सिरीज म्हणजे काय आहे. एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, जे काही तुमची सिरीज दिली असेल त्या प्रत्येक नंबर मधला जो काही फरक आहे तो फरक सेम असेल. जसं की मी असं लिहिलं 1 2 3 4 5 6. आता बघा, हे नॅचरल नंबर्स आहे. याला अरिथमेटिक प्रोग्रेशनची सिरीज आपण म्हणणार आहे का एपीची म्हणणार आहे का. आता बघा 1 2 याच्यामध्ये डिफरन्स सेम आहे इथं, म्हणजे प्रत्येक नंबर मधला जो फरक आहे तो फरक सेम असणार आहे. समजा मी असं म्हणलं तर 2 4 6 8 10 डॅश 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 डॅश, ही पण सिरीज असेल का, ही पण एपीची सिरीज असेल. म्हणजे बघा इथं 2 चा फरक आहे, 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 सेम सेम सेम. म्हणजे प्रत्येक जो वाढणारा नंबर आहे त्याच्यामध्ये असणारा जो फरक आहे तो फरक कसा असणार आहे, सेम असणार आहे. जसं मी समजा असं लिहिलं 1 3 5 7 9 डॅश 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 डॅश. बघा इथं पण जो फरक आहे तो फरक कसा आहे, प्रत्येक ठिकाणी 2 2 चा फरक आहे. इथं 1 चा फरक होता, प्रत्येक ठिकाणी 1 चा आहे. इथं 2 चा फरक आहे, पुढे प्रत्येक ठिकाणी 2 चा फरक आहे. जसं की असं लिहिलं 5 10 15 20 25. म्हणजे बघा इथं 5 चा फरक आहे, इथं 5 चा फरक आहे, इथं 5 चा फरक आहे, इथं 5 चा फरक आहे. म्हणजे पहिल्या 2 संख्येमध्ये जो फरक असेल तिथनं पुढं वाढणाऱ्या प्रत्येक संख्येमध्ये तोच फरक असेल, त्याला आपण काय म्हणतो, एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन. बरं, मग या सगळ्यांची सरासरी जेव्हा आपल्याला काढायची तर सरासरी कशी असते अरिथमेटिक प्रोग्रेशनची, तुमचा पहिला जो काही नंबर असेल तो पहिला नंबर प्लस लास्टचा जो काही नंबर असेल तो लास्टचा नंबर आणि भागिले 2. हे काय झालं तुमचं, एपीची कोणती सिरीज राहू द्या, एपीच्या सिरीजला हे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, फॉर्म्युला सांगत नाहीये. पहिला नंबर शेवटचा नंबर भागिले 2. सरासरी म्हणजे काय की जर एपी सिरीज असेल तर सरासरी म्हणजे काय असतो, त्या सगळ्यांचा मध्यबिंदू, त्या सगळ्यांचा मध्यबिंदू. म्हणजे आपण बघूया, आता बघा ही जी सिरीज आहे या सिरीजचा सरासरी कशी काढायची. सरासरी जर एपी सिरीज असेल तर सरासरी काय असतो, मिडल पॉइंट. म्हणजे बघा सुरुवातीचे 3 शेवटचे 3, म्हणजे सरासरी कुठे असेल, इथं 3 आणि 4 च्या मध्ये काय असेल 3.5. म्हणजे जर आपल्याला नंबर दिले 1 2 3 4 5 6, यांची सरासरी किती असेल, सरासरी किती येईल 3.5 येईल. सेम आता बघा 2 4 6 8 10. आता हे जरा थोडस पुढचं जे आहे ते पुढचं कट करूया आपण. फक्त पकडा की एवढेच नंबर आहेत, फक्त एवढेच नंबर आहेत. मग हे जे नंबर आहेत आता यांची सरासरी एपी सिरीज बनते का, बनत्या, कारण प्रत्येकामध्ये डिफरन्स सेम आहे, फरक सेम आहे. त्यावेळी काय येणार आहे, सरासरी म्हणजे काय, जो मधला नंबर आहे तो सरासरी बनेल. बघा हे 2 या बाजूला, 2 शेवटच्या बाजूला, जो काय मधला असेल ती सरासरी बनेल. म्हणजे यांची सरासरी काय बनेल, 6 बनेल. सेम इथं बघा यांची सरासरी काय बनेल, पहिले 2 शेवटचे 2, हा जो मिड पॉइंट आहे ही तुमची सरासरी बनेल. म्हणजे 1 3 5 7 9 ची सरासरी काय बनेल, 5 बनेल. आता याची सरासरी काय बनेल, आता बघा प्रत्येकात डिफरन्स सेम आहे का, आहे. मग सरासरी काय बनेल, हे बघा पहिल्यांदा 2 आहेत, शेवटचे 2 आहेत, मध्ये कोणतरी राहते, मग सरासरी काय बनेल याची 15 सरासरी बनेल. म्हणजे आपलं काय आहे, जी काय एपीची सिरीज आहे म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनची जर सिरीज आली तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, जो मध्यबिंदू आहे, मिड पॉइंट आहे, तीच काय असणार आहे, सरासरी असणार आहे. म्हणजेच पहिले सेम कॉमन, लास्ट सेम कॉमन, जो मध्ये असेल ती तुमची सरासरी असेल. म्हणजे इथं कोणताही फॉर्म्युला वापरायचा नाही आणि काहीच करायचं नाही, डायरेक्ट मिडल जो नंबर असेल तीच तुमची सरासरी असेल. बरं, हे कधी जर डायरेक्ट जर तुम्हाला दिले असतील नंबर तर. आता हे सगळं एकाच मध्ये बसतं काय, पहिला जो काही नंबर असेल आणि शेवटचा नंबर असेल त्यांची बेरीज करा आणि त्याला 2 न भागा. कधी, जर एपीची सिरीज असेल तेव्हा, एपीची सिरीज असेल तेव्हा. आता बघा आपलं येतंय का, आता याचं करून बघूया.
याचा काय बघा, पहिला नंबर 2, शेवटचा नंबर 10, किती झाले 2 अधिक 10, बघा पहिला नंबर 2, शेवटचा नंबर 10 भागिले 2, 12 भागिले 2 किती आले 6. आपलं उत्तर सेम आहे का, 6 आणि ते सेम आहे का. म्हणजे फॉर्म्युला पाठ करायचा का नाही पाठ करायचा, पहिले एपी सिरीज आहे का एक्झाम मध्ये, म्हणजे जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये बघायचं की एपी सिरीज आहे का, आणि जर एपी सिरीज असेल तर काय करायचं की जो मिड पॉइंट आहे, मध्यबिंदू आहे, तो तुमची डायरेक्ट सरासरी येईल. मग इथं काय सॉल्व्ह करत बसायचं नाही. बरं, आता हे झालं तुमच्या फॉर्म्युला थ्रू. समजा तुम्हाला फॉर्म्युला नाही वापरायचा, कुणाचं म्हणणं असेल की सर हे आलं कुठून किंवा कसं आलं, सरासरी कशी काढतो आपण, सगळ्यांची बेरीज करतो आणि जेवढ्या संख्या आहेत त्याला भागतो. म्हणजे इथं बघा सगळ्यांची बेरीज किती येईल, 10 आणि हे 10 20 आणि हे 10 30, म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज किती आली 30 आली. म्हणजे मी 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 किती बेरीज आली 3. संख्या किती आहेत 1 2 3 4 5, या 30 ला जर मी 5 न भागलं तर सरासरी किती येते 6 येते. म्हणजे तुम्हाला बेसिक न जायचंय, कसंही जायचंय, शेवटी कुठे जायचंय उत्तरापर्यंत पोहोचायचंय. तो तुमचा कॉल आहे की तुम्हाला बेरीज करून भागून उत्तर आणायचं आहे की सरळ मधला जो काय आहे तो बघायचा आणि तो टिक करायचा आणि उत्तर आणायचं आहे. आता बघा हे काय झालं, एपी सिरीज काय असेल ते. आता पुढचं बघा, हे एपी सिरीज मी तुम्हाला सांगितलं. आता नॅचरल नंबर काय, समजा असं विचारलं की पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी शोधा. आता नैसर्गिक संख्या म्हणजे तुम्हाला काय सांगितलं की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं. मग किती विचारलं 50. मग काय असणार आहे इथं बघा, याच्यामध्ये 50 पर्यंत विचारलं, पहिला नंबर 1, शेवटचा नंबर 50 भागिले 2 किती आले 51 भागिले 2 किती होते तुमचे 25.5. म्हणजे याची सरासरी किती असेल 25.5. आता बघा इथं आपण फॉर्म्युला काय पाठ केला का नाही, हा मिड पॉइंटच आहे, पण आता 50 आपण लिहिणार आणि त्याचा मिड पॉइंट शोधणार, असं होणार आहे का नाहीये. मग सरळ काय केला, हा पहिला 1 आहे, शेवटचा 50 आहे, म्हणजेच काय तुमचा एन म्हणजे शेवटचा नंबर आणि हा 1 तुमचा नॅचरल नंबर 1 पासून सुरू झाला म्हणून 1 आणि भागिले 2. फॉर्म्युला पाठ करायचा नाही, एकदा डोक्यात बसला फॉर्म्युला पाठ करायची गरज पडत नाही. ज्यांना हवाय त्यांच्यासाठी मी दिलेलं आहे, पण पाठ करायचं नाही. असंच समजा सुरुवातीच्या 50 समसंख्यांची सरासरी जर विचारली, 50 विचारली तर काय डायरेक्ट येईल सरासरी 51 येईल. तुम्ही म्हणाल की सर कसं काय, आता पहिली समसंख्या कोणती आहे 2, दुसरी कोणती 4, नंतर काय येणार आहे डॅश 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 जाऊन तुमची 50वी समसंख्या कोणती असेल 50 दुनी 100, म्हणजे 50वी समसंख्या कोणती असेल 100 असेल. आता ह्या सगळ्या लिहिल्या, ह्या 50 झाल्या. आता आपण कसं काढतो सरासरी, पहिला नंबर आणि शेवटचा नंबर आणि भागिले 2. बघा 2 अधिक 100, बघा 2 अधिक 100 भागिले 2 किती झाले 102 भागिले 2 आले 51. आले का 51. म्हणजे हे लगेच टू द पॉइंट. म्हणून हे एक पाठ करा, n+1 वाला. सरळ विषम संख्या असतील तर काय येणार आहे n येणार आहे. बरं इथं n काय येईल समजून घ्या. इथं तुमची सुरुवात कुठून झाली 2 पासून झाली, विषम संख्यांची सुरुवात कुठून होत्या 1 पासून होते, म्हणजे त्या दोघांमध्ये 1 चा डिफरन्स आहे. म्हणून विषम संख्यांची सरासरी विचारली तर नेहमी n येते. त्या पण कधी पहिल्या n विषम संख्यांची सरासरी. पुढं एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगेल की नक्की कशा प्रश्न विचारतात. आता बघा पुढे जाऊया आपण. सेम जर स्क्वेअरचं विचारलं, पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची सरासरी जर विचारली, काय विचारलं हे स्क्वेअर, पहिल्या n नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची सरासरी, तर सरळ सरळ हा फॉर्म्युला. आणि जर क्यूबचं विचारलं तर सरळ सरळ हा फॉर्म्युला. जर एक्झाम्पल आलं तर माहित असावं म्हणून, बाकी काय करायचं नाही. तसे आपण पूर्ण सरासरी कुठला फॉर्म्युला वापरला का नाही, हे स्टँडर्ड आहेत, माहित असावं. जर आलं तर लगेच उत्तर निघतंय. बरं आता आपण एक्झाम्पलला जाऊया. आता बघा इथं काय पहिलं एक्झाम्पल आहे, फाइंड द ऍव्हरेज ऑफ. आता हे काय ते नंबर दिलेत. आता मला समजून घ्या की जे काही नंबर दिलेत तुम्हाला बघितल्या समजतं की जे नंबर आहेत ते नंबर कसे आहेत तुमच्या नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे आपली एपी सिरीज आहे. एपी म्हणजे काय, पहिल्याच्या 2 नंबर मधला जो काही डिफरन्स आहे
तो पुढे कंटिन्यू होत जातो. बघा इथं एकचा फरक आहे, 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे तुम्हाला समजलं ही कोणती सिरीज आहे, एपीची सिरीज आहे. जर एपीची सिरीज असेल तर सरासरी काय असतो, जो मध्यबिंदू असतो तो काय असतो, सरासरी. कसं शोधायचं बघा, पहिले 3 सोडले, शेवटचे 3 सोडले तरी पण किती राहतात, 3 राहत आहेत. हा कट केला, हा कट केला, हा तुमचा मध्यबिंदू आला. म्हणजे पहिले 4 शेवटचे 4 आणि जो मिड राहिला ती तुमची सरासरी. उत्तर काय येईल, पहिलं उत्तर येईल. हे डायरेक्ट झालं की कसं शोधायचं. बरं हे काय आहेत, नैसर्गिक संख्या आहेत. या काय आहेत, नैसर्गिक संख्या. त्यांची सरासरी आपण कसं शोधतो, n+1. n म्हणजे काय असतो, शेवटचा नंबर. किती आला हा, 9 अधिक 1 भागिले 2. किती आले, 10 भागिले 2. किती आलं उत्तर, 5. सेम आहे का, हे सोडत बसायचं का नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे, एपी म्हणजे काय, एपीची सिरीज काय आहे. जर असं दिलं, बरं मी 1 पासून सुरू केलंय, कुठून पण सुरू करू द्या, आपल्याला काही फरक पडत नाही. समजा असं दिलं असेल की 4 5 6 7 8 आणि 9. आता ही एपीची सिरीज बनते का, प्रत्येकामध्ये फरक सेम आहे का, आहे. मग सरासरी काय असेल बघा, पहिल्या 3 शेवटच्या 3 म्हणजे 6 आणि 7च्या मध्ये असेल. 6 आणि 7च्या मध्ये काय येतं, 6.5. ही तुमची या 6 संख्यांची सरासरी असेल. हे डायरेक्ट आलं. पण तुम्ही म्हणा की सर अजून बेसिक मध्ये जाऊन सांगा की कसं आलं. तर बघा तुमच्यासाठी सांगतो काय करायचं, मग सगळ्यांची बेरीज करायची. काय करायचं, सगळ्यांची बेरीज. आता बघा या सगळ्यांची बेरीज किती येतं बघा, 6 4 10, 10 5 15, 15 7 22, 22 8 30, 30 आणि 9 39. 39 भागिले 6 किती आहेत एकूण, 3 आणि 3 6. बघा भाग घालवा, 6 1 6, 6 6 36, उरले 3, 6 पंचे 30 आलं 6.5. इथं पण तेच येणार. म्हणजे एक्झाम मध्ये आपण कोणती एक्झाम देतोय, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तिथं मग सगळ्यात महत्वाचं काय आहे, कमीत कमी वेळेमध्ये उत्तर आलं पाहिजे. आणि जर तुम्हाला गणित सोडवायचं आहे तर सर्व सोडवत बसायचं अजिबात नाही. काय करायचं मग, काही उत्तरं ऑप्शन वरून काढायची, काही उत्तरं शॉर्ट ट्रिक वरून काढायची. खूप सोडवत बसायचं नाही. बरं हे कधी येईल, विथ प्रॅक्टिस येईल. आपण शिकूया हळूहळू, सगळं येणार तुम्हाला. तुमची उत्तरं पण त्याच वेळेमध्ये येणार. आता बघा हे काय दिलंय, फाइंड द ऍव्हरेज ऑफ, म्हणजे काय, या संख्यांची सरासरी तुम्हाला शोधायला सांगितलेली आहे. आता नंबर्स बघा, नंबर्स बघितल्या तुम्हाला काय समजलं पाहिजे, हे नंबर्स परत एपीची सिरीज आहे. सगळे समसंख्या आहेत का, आहेत. मग समसंख्यांचा फॉर्म्युला वापरायचा का, नाही. जर सगळ्यांचा फरक सेम असेल, काहीच कुठलाच फॉर्म्युला काहीच ट्रिक वापरायची नाही. बघा एपीची सिरीज आहे, सगळ्यांच्या मधला फरक सेम आहे. आपण काय करतो, मध्यबिंदू शोधतो. कसं शोधणार बघा, पहिल्या 4 शेवटच्या 4 1 2 3 4 म्हणजे हा राहिला 10. ही झाली तुमची डायरेक्ट सरासरी, पहिला ऑप्शन. आपण काय केलं का, मोजून 5 सेकंदात उत्तर येते. आलं का, मोजून 5 सेकंदात. आता समजा तुम्हाला हे सोडवायचंच आहे, कसं करणार, पहिला 2 शेवटचा 18, 18 आणि 2 किती झाले 20 भागिले 2, 20 भागिले 2 10. आलं उत्तर. तुम्ही आपला पहिला नंबर शेवटचा नंबर भागिले 2 जावा किंवा डायरेक्ट मध्यबिंदू आहे तो शोधा, तरी पण उत्तर येणार आहे. पुढे बघा बरं, आता काय दिलंय, परत सरासरी शोधायला सांगितल्या. आता बघा इथं काय 5 10 15 20 सरळ सरळ 5चा पाडा दिलाय. म्हणजे काय डिफरन्स बघा, फरक सेम आहे 5चा. इथं पण 5चा आहे, परत 5चा आहे, परत 5चा आहे, 5चा 5चा 5चा. म्हणजे काय, ही कोणती सिरीज आली, एपीची सिरीज आली. आणि जर एपीची सिरीज आली तर आपण काय करतो, डायरेक्ट मध्यबिंदू शोधतो. मग आता बघा कोणता मध्यबिंदू आहे सांगा बरं मला. आपण काय केलं, बरं मध्यबिंदू शोधताना काय करायचं, सुरुवातीचे आणि शेवटचे सेम सेम कट करायचे. बघा शेवटचा एक कट केला, हा एक कट केला, पहिला कट केला, शेवटचा कट केला, पहिला कट केला, शेवटचा कट केला, पहिला कट केला, शेवटचा कट केला. म्हणजे आपलं उत्तर कुठं असेल, या दोघांच्या मध्ये. 20 आणि 25 यांचा बरोबर मध्ये काय येतं, एक तर दोघांची बेरीज करून 2 ने डिवाइड करा, किंवा तुमचं गणित फास्ट असेल काय येईल, 22.5 आहे का ऑप्शन. हे बघा पहिलंच
हेच तुमचं उत्तर असेल. बरं, हे झालं डायरेक्ट डायरेक्ट काही करत बसायचं नाही. आता मग बघूया आपलं जे काय स्टँडर्ड आहे. काय करतो, पहिला नंबर अधिक शेवटचा नंबर म्हणजे आपलं काय येईल, 5 अधिक 40 भागिले 2 म्हणजे किती येतील, 45 भागिले 2 किती येतील बघा, बेदुनी 4 बेदुनी 4 बेपंचे 10 22.5 आले का उत्तर, आले. म्हणजे सोडत बसायचंय का, अजिबात नाही. मग काय करायचं, सरळ जो काही एपी आहे बघायचं, एपी आहे का, एपी असेल काही करत बसायचं नाही, एपी नसेल तर काय करायचं ते आपण बघू. पुढे आहे ते समीकरण, बघूया आपण काय करायचं. आता फाइंड द ऍव्हरेज ऑफ, आता बघा इथं काय केलेलं आहे, 12 24 36 48 60 12चा पाढा आहे. हा 12चा पाढा आहे म्हणजे प्रत्येकामध्ये काय आहे, फरक समान आहे. बघता बघताच तुम्हाला ते समजलं पाहिजे की बाबा हा एपी आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. म्हणजे काय, प्रत्येकामध्ये फरक कितीचा आहे, 12चा आहे. जर फरक समान असेल तर आपण सोडवतो का, अजिबात नाही. मग काय करतो, सरळ सरळ मध्यबिंदू शोधतो. मग बघा पहिला कट केला, शेवटचा कट केला, दुसरा कट केला, सेकंड लास्ट, तिसरा, थर्ड लास्ट, चौथा, फोर्थ लास्ट, डायरेक्ट मधला. काय आला, 60. हे झालं माझं उत्तर. मी सोडवलं का, अजिबात नाही. तुम्ही सोडवायचं का, अजिबातच नाही. मग काय करायचं, सरळ उत्तर काढायचं. मोजून मोजून 5 सेकंदात उत्तर येतंय बघा. बरं, हे झालं ट्रिकनं. आता कसं उत्तर आलं बघूया. सरासरी करताना आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यांची बेरीज करावं लागेल. या सगळ्या संख्येची बेरीज करायची आणि त्याला कितीने भागायचं, जेवढ्या संख्या असतील ते न. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे या सगळ्यांची बेरीज करा आणि त्याला 9 न भागा, उत्तर हेच येणार आहे. किंवा अजून काय करू शकता, पहिली संख्या 12, शेवटची संख्या 108 आणि त्याला 2 न भागतो कारण आपल्याला मिड पॉइंट पाहिजे. मग बघा काय होईल, 108 10 120 भागिले 2 किती येईल, बेक के बे आलं 60. परत तिथंच हे सगळा गोंधळ करत बसायचं का, आपल्याला नाही करायचंय. आपल्याला काय पाहिजे, कमीत कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत पोहोचायचंय का, एक्झाम मध्ये वेळ नाहीये. आणि जर वेळ नाहीये तर काय करायचं, जेवढं कमीत कमी वेळेमध्ये सोडवता येईल, जेवढं शॉर्ट ट्रिक, जेवढं ऑप्शन वरून तुम्ही काढता येईल ना, म्हणजे पेन हातात घ्यायचंच, काही कॅल्क्युलेशन करायचंच नाही. डायरेक्ट सगळं बघितलं की हे उत्तर आहे, हे उत्तर. जेवढं कमीत कमी कॅल्क्युलेशन कराल तेवढा तुमचा वेळ वाचेल आणि पेपर कव्हर होईल. बघूया आपण पुढचं एक्झाम्पल. हा, आता इथे काय विचारलंय, 6 11 18 28 34 यांची सरासरी किती आहे. बरं, आता इथं मी काही नंबर देतो, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की याचं उत्तर किती येईल. बघा हे या 5 संख्यांची सरासरी किती येईल, हे तुम्ही काय करायचं आहे, कमेंट मध्ये मला उत्तर सांगायचं आहे की याचं किती सरासरी येईल. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. बघा आता काय इथं तुम्ही बघा बरं, 6 5 11. हा, आता इथं तुम्हाला काय समजतं, ही एपीची सिरीज नाहीये. जर एपीची सिरीज नसेल त्यावेळी काय करायचं, डेव्हिएशन मेथड वापरायची. डेव्हिएशन म्हणजे काय, आपली बेसिक पद्धत काय, सगळ्यांची बेरीज करा आणि जेवढ्या संख्या आहेत त्यानं भागा. पण एवढं सगळं करताना आपल्याला काय होईल, थोडासा वेळ लागेल. आपल्याला काय करायचं, वेळ वाचवायचा आहे. मग बघा या सगळ्यांचा सगळ्यात पहिले काय करायचं, या सगळ्यांचा मध्यबिंदू कोणता आहे, या सगळ्यांचा काय आहे मध्यबिंदू कोणता आहे तो शोधायचा. बरं, नंबर पण असा शोधायचा की जो पूर्ण नंबर असेल, म्हणजे 10च्या पटीतला. का, कारण आपल्याला 10च्या पटीतला कॅल्क्युलेशन करायला इझी पडतं. बघा 6 11 19 28 आणि 34 म्हणजे आपण काय पकडूया की हे सगळं कुठेतरी 20च्या मध्ये आहे, हे कुठेतरी 20च्या मध्ये आहे. मग बघा माझा सरासरी काय असेल, 20 अधिक 20 अधिक. आता बघा हे जे 6 आहे, हे 6 20 पेक्षा कितीने कमी आहे, वजा 14. हे जे 11 आहे 20 पेक्षा कितीने कमी आहे, वजा 9. हे जे 19 आहे 20 पेक्षा कितीने कमी आहे, वजा 1. 28 20 पेक्षा कितीने जास्त आहे, अधिक 8. आणि 34 20 पेक्षा कितीने जास्त आहे, अधिक 14. म्हणून तुम्हाला काय म्हटलं, नंबर असाच पकडा 20 30 10, कारण आपल्याला सवय पडल्या, मग ते परत बघायची गरज पडत नाही. आता याचं उत्तर किती येते बघा, वजा 14 अधिक 14 कट झाले.
-9 आणि -1 किती झाले -10 आणि हे जे 8 आहे म्हणजे किती उरले -2 किती उरले -2 किती संख्या आहेत 1 2 3 4 5 किती संख्या आहेत 5 म्हणजे काय येणार आहे 20 वजा आता भाग घालवा 0.4 20 वजा 0.4 काय येईल 19.6 ऑप्शन मध्ये आहे का हा बघा हे तुमचं उत्तर असेल आलं का डायरेक्ट काय करायची गरज आहे का बरं परत एकदा एक्सप्लेन करतो की आपण काय केलं जेव्हा एपी ची सिरीज नसेल तेव्हा काय करायचं दिलेल्या ज्या नंबर्स आहेत त्याच्या कुठेतरी मध्यबिंदूचा कोणताही पकडा मी 20 पकडलं तुम्ही 20 पकडायची गरज नाहीये तुम्ही 10 पकडून पण हे सोडवू शकता किंवा तुम्ही 30 पकडून पण हे सोडवू शकता उत्तर तेच येणार आहे बरं पकडताना 15 35 17 18 असले नंबर पकडायचे नाहीत का नाही पकडायचे पकडून उत्तर येईल का येईल पण का नाही पकडायचे कारण समजून घ्या हे जे आपण काढलं ना हे काढणं मग आपल्याला अवघड पडतं म्हणजे कॅल्क्युलेशन थोडंसं किचकट होतं आपल्याला काय करायचं आहे जेवढं सोपं करायचं आहे जेवढं सोपं होईल तेवढं सोपं करायचं समजलं आपण काय केलं की सगळ्यांचा बेस 20 पकडला डेव्हिएशन मध्ये आपण काय करतोय 20 बेस पकडतोय 20 बेस पकडला आता या सगळ्यांना 20 शी कंपेअर केलं हे 6 आहे 20 पेक्षा लहान आहे किती लहान आहे 14 म्हणून लहान आहे म्हणून वजा 14 हे जे 11 आहे 11 लहान आहे 20 पेक्षा किती न 9 न लहान आहे म्हणून वजा 19 लहान आहे किती न 1 न म्हणून वजा 28 मोठं आहे म्हणून मी काय लिहिलं प्लस 8 आणि 34 मोठा आहे किती न 14 म्हणून प्लस आता या सगळ्यांची फायनल किती येते बघा वजा 14 वजा 9 वजा 1 अधिक 8 अधिक 14 या सगळ्यांची बेरीज वजाबाकी करून काहीतरी तुम्हाला मिळेल म्हणजे बघा 14 ला 14 कट केलं 9 1 10 न 8 गेले किती उरले वजा 2 भागिले 2 किती 0.4 20 वजा 0.4 किती येत आहेत 19.6 ऑप्शन मध्ये आहे का आहे आता पुढचं एक सेम एक्झाम्पल बघा जेणेकरून तुमच्या हे डोक्यात एकदम फिक्स होईल की कसं करायचं बघा 12 25 31 47 56 ही जे नंबर्स आहे त्या नंबर मध्ये फरक समान आहे का नाहीये मग आपल्याला काय करावं लागेल बरं दुसरी काय पद्धत आहे पहिल्यांदा तुम्हाला मी डेव्हिएशन सांगतो आणि दुसरी पण पद्धत सांगतो जेणेकरून समजा की तुम्हाला नाही सर आम्ही बेरीज करून काढणार तुमची इच्छा मी काही करू शकत नाही बरं आता बघा 12 25 30 47 आणि 56 म्हणजे आपण काय पकडूया की मधला नंबर 30 पकडूया म्हणजे आपली जी काय सरासरी असेल जो ऍव्हरेज असेल तो ऍव्हरेज काय असेल 30 असेल प्लस आता बघूया की प्रत्येक नंबर काय करतोय तो 12 30 पेक्षा लहान आहे किती न लहान आहे बाळानो वजा 18 न लहान आहे आता बघा इथं काय कॅल्क्युलेशनची गरज आहे का नाहीये डायरेक्ट 12 न 18 30 म्हणजे लहानपणापासून तुम्ही हे करत आलाय म्हणून काय म्हणलं नंबर नेहमी कसा पकडायचा 0 वाला 30 पकडा किंवा 40 पकडून पण सोडू शकता 20 पकडून पण सोडू शकता कारण कॅल्क्युलेशन सोपं होतं आता दुसरं बघा 25 30 पेक्षा किती लहान आहे वजा 5 31 लहान आहे का नाही काय आहे मोठा आहे म्हणून प्लस 47 काय मोठा आहे किती न मोठा आहे 47 17 न मोठा आहे 17 न मोठा आहे आणि 56 मोठा आहे का मोठा आहे किती न मोठा आहे 26 न मोठा किती न मोठा आहे 26 न आता बघा या सगळ्यांची बेरीज करा तुमचं 18 22 आणि 1 23 या 17 आणि 1 18 18 18 गेले 26 आणि 5 किती उरतात 21 किती नंबर्स आहेत बघा 1 2 3 4 5 त्या 21 ला 5 न भागा 5 की 5 5 20 उरला 1 5 दोन्ही 10 म्हणजे आपलं उत्तर काय येईल 34.2 हे आपलं उत्तर येईल ऑप्शन मध्ये आहे का बघा दुसरं हे जे काय उत्तर असेल हे आपलं उत्तर बरोबर असेल काय केलं समजलं जर एपी ची सिरीज नसेल तर काय करायचं यांच्या कुठला तरी मधला नंबर एक ती सरासरी आहे अशी समजायची म्हणजे हा डेव्हिएशन झाला हा 30 आपण अज्युम केलं की सरासरी आहे पण या सरासरीशी सगळ्यांना कंपेअर करायचं पहिला नंबर आहे तो कितीतरी कमी असला तर मायनस जास्त असेल तर प्लस म्हणून वजा 18 बरोबर 5 कुठून आलं 30 पेक्षा 5 न कमी आहे 31 1 न मोठा आहे 47 17 न मोठा आहे 56 26 न मोठा आहे या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय उरलं
21 उरलं, कोणतं? प्लस वालं साईन इथं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता हे 5 कुठून आलं? किती संख्या आहेत? 1 2 3 4 5. मग मी काय केलं, 5 न भागलं आणि मग याचं उत्तर किती असणार आहे? 34.1. हे झालं आपलं छोट्यातलं छोटं. आता समजा की तुम्हाला काय करायचं आहे की नाही सर मला सगळ्यांचं कॅल्क्युलेशनच करायचं, काय करावं लागेल? 12 25 31 47 आणि 56 या सगळ्यांची बेरीज करा. आता बघा, करा बेरीज बरं. 5 आणि 2 7 आणि 1 8, 15 15 6 21, हातच्याला 1 कॅरी 2, 5 आणि 2 7 आणि 4 11, 14 16 17, 171 भागिले किती आहेत? 5. किती आहेत? 5. घालवा मग. बरं 5 का? 1 2 3 4 5 संख्येतून 5, 5 एके 5, 5 त्रिक 15, उरले 2, 5 20 पॉइंट सॉरी हा हे किती असणार आहे? 2, 34.2 आलं उत्तर, तेच येणार आहे. मग हे सगळं कॅल्क्युलेशन, आता नंबर छोटे आहेत म्हणून तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं वाटत असेल, पण कॅल्क्युलेशन काय होणार आहे, नंबर जेव्हा वाढतील तेव्हा कॅल्क्युलेशन अवघड जाणार आहे. म्हणून ही याच्या पद्धत पडू नका. सरळ मधला नंबर पकडायचा, हे करायचं आणि डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचायचं. पुढचं बघा. आता काय दिलं बघा, हा इथं पण बघा 18 27, 18 28 9चा फरक आहे, 27 म्हणजे पहिलं तर काय समजलं आपल्याला की आपल्याला यांच्यात काय नाहीये, फरक समान नाहीये, म्हणजे एपीची सिरीज नाहीये. आपल्याला काय करावं लागेल, आपली बेसिक पद्धत सगळ्यांची बेरीज करा आणि 1 2 3 4 5 संख्या त्यानं 5 न भागा, जी काही सरासरी येईल ती, किंवा आपलं डेव्हिएशन पद्धत. आता बघा 18 20 39 44 52, म्हणजे आपल्याला काय समजलं, हे 30च्या जवळपास सगळे कुठे नंबर आहेत. बरं सगळ्या नंबरच्या आपल्याला मधला एक नंबर पकडायचा, मी 30 पकडतो, तुम्ही 20 पकडा, तुमची इच्छा. मग काय केलं बघा, सरासरी काय येईल, ऍव्हरेज काय येईल बघा 30 प्लस, आता प्रत्येक नंबर काय करूया, कम्पेअर करूया. आता बघा हे 30 पेक्षा काय लहान आहे, किती न 12 न लहान आहे म्हणून वजा 12, 27 लहान आहे किती न 3 न, 39 मोठा आहे किती न 9 न, 44 मोठा आहे किती न 14 न, आणि 52 मोठा आहे किती न 22 न. मग या सगळ्यांची बेरीज करून टाका बरं, किती होते बघा, 12 आणि 3 15, वजा 15 अधिक 14 किती होईल, वजा 1, आणि ते किती राहत आहेत मग प्लस 8, 22 आणि 8 30, 30 भागिले किती आहेत 1 2 3 4 5, 5 न भागालवा, 5 1 5, 5 7 30, म्हणजे किती आले 36 आलं. बरं ऑप्शन मध्ये आहे का पहिल्यांदा, हे तुमचं उत्तर होईल. म्हणजे हे जे काय 30 आहेत 36 आहे, हे तुमचं उत्तर येईल. सरळ सरळ आलं. काय केलं, एक मधला नंबर पकडला आणि त्याला कम्पेअर केलं, कम्पेअर करून इथं प्लस का आलं, कारण ह्या सगळ्यांचं मिळून 30 एक्स्ट्रा आहे म्हणून प्लस आलं. 30 किती न भागलं, 5 न भागलं का, 5 संख्या आहेत म्हणून 5 न भागलं, किती आलं उत्तर 36. आता पुढचं बघूया. आता इथे काय दिलंय, पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आहे. आता बघा इथं काय दिलंय, सरळ सरळ पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारला, म्हणजे पहिला नंबर काय असेल 1, नंतर 2 डॅश 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 50 असे नंबर असतील. आता यांची सरासरी आपल्याला माहित आहे काय, सगळ्यांचा मिड पॉइंट असतो. पहिला नंबर काय 1, शेवटचा नंबर काय 50, दोघांची बेरीज 1 अधिक 50 भागिले 2 किती आले 51 भागिले 2 किती येते, बेदोनी 4 म्हणजे 25.5. ऑप्शन मध्ये आहे का, हे बघा आहे का, म्हणजे पहिल्या जर नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली, जो काही नंबर दिला असेल त्या नंबर मध्ये 1 मिळवा, डायरेक्ट 2 न भागा. म्हणून तुम्हाला मगाशी म्हणलं की हे काही स्टँडर्ड फॉर्मॅट आहेत ते पाठ करा. नसेल पाठ करायचं असं पण उत्तर निघणार आहे, प्रत्येक फॉर्म्युला पाठ करायची गरज नाहीये, तुमच्यावरती आहे, करायचं असलं करा, नाहीतर डायरेक्ट उत्तर निघेलच. पुढचं पहिल्या 69 नैसर्गिक संख्यांची सरासरी नंबर किती आहेत 69, काय येणार आहे मग 69 अधिक 1 भागिले 2 म्हणजे काय येईल 70 भागिले 2 किती येईल बघा, सांगा किती येणार आहे
35. किती येणार आहे? 35. म्हणजे याचं उत्तर काय? 35. पुढचं काय? हा, आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की तुम्ही कमेंट मध्ये मला एक गोष्ट सांगा की पहिल्या 99 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असेल? काय करायचं आहे? पहिल्या 99 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असेल तुला कमेंट मध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. किती उत्तर येणार आहे? पुढचं बघूया आपण आता. पहिल्या 20 सम नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असेल? आता आपण फॉर्म्युलामध्ये बघितलेलं की जर कंटिन्युअसली पहिल्या हा शब्द महत्वाचा आहे. पहिल्या हा शब्द महत्वाचा आहे. पहिल्या 20 सम नैसर्गिक संख्यांची सरासरी काय असते? हा जो नंबर आहे याच्यामध्ये 1 मिळवायचा. म्हणजे सम म्हणलं की 20 अधिक 1 किती झालं? 21. आहे एक ऑप्शन मध्ये सरळ सरळ आहे. सी तुमचं उत्तर असणार आहे. सम विचारलं आणि पहिल्या विचारल्या जो नंबर आहे त्याच्यामध्ये 1 मिळवा आणि जर विषम असेल तर आहे तोच नंबर येणार आहे. म्हणजे बघा हे कुठून आलं? यात कसं येईल? पहिला नंबर काय असेल? 2, नंतर 4, नंतर 6 डॅश 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 डॅश. कितवा नंबर विचारलाय? 20वा. 20वा नंबर काय असणार आहे? 40. 20वा नंबर काय असणार आहे? 40. हे कुठून आलं ते तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय. बरं, की तो 20वा नंबर काय? 40. आता आपल्याला माहित आहे यांच्यामध्ये जो मध्यबिंदू असेल त्याची सरासरी असेल. मध्यबिंदू कसा काढतो? पहिला आणि शेवटची बेरीज आणि भागिले 2. 2 आणि 40 किती झाले? 42 भागिले 2 किती येतं? 21. आता बघा बरं आपलं उत्तर हे सेम आहे का? आलं 21. म्हणजे काय आहे? तुम्ही कसंही करा, म्हणजे असं केलं तरी पण पोटात जाणार आहे, असं खाल्लं तरी पण ते पोटातच जाणार आहे. इथं काय करायचंय? आपल्याला खात बसायचं नाहीये, उत्तर कमीत कमी वेळेत सोडवायचे. मग बघा डायरेक्टली, म्हणून तुम्हाला म्हणलं की हे 2-3 फॉर्म्युले जरा वाईज पाठ करा. पहिल्या 40 विषम नैसर्गिक संख्यांची, आता तुम्हाला समजलं कोणता आहे? 2 शब्द बघा, पहिल्या आणि नंतर नंबर. आणि काय विचारलंय? विषम विचारलंय. जर पहिला आणि स्पेसिफिक नंबर दिला असेल, पुढे जर विषम असेल तेच त्याचं उत्तर असतं. म्हणजे काय? हे जे 40 आहे तेच उत्तर झालं. हे जे 40 आहे तेच उत्तर झालं. तुम्हाला तर कसं आलं सांगा बरं? घ्या सांगतो तुमच्यासाठी. आता बघा पहिला नंबर काय असेल? 1. पहिला नंबर काय असेल? 1. आणि 40वी विषम संख्या कोणती असेल? 40 दुनी 80 वजा 1 काय असेल? 3 डॅश 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 79. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. 40वी विषम संख्या कोणती असेल? 79. आता बघा मग आपला काय फॉर्मॅट? यांची सरासरी काय असते? मध्यबिंदू. आपण नंबर लिहून सगळं बाजूला करून शोधू शकतो का? शोधू शकतो, पण तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. मग आपण काय करतो? पहिला नंबर आणि शेवटचा नंबर यांची बेरीज किती झाली? 1 आणि 79 किती झाले? 80 भागिले 2 किती आलं उत्तर? 40. आता हे आपलं उत्तर समान आहे का? हे बघा, म्हणजे काय? तुम्ही कसंही केलं ते उत्तरापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आणि आपल्यासाठी काय आहे? टाइम वाचवणं महत्वाचं आहे. म्हणून सरळ सरळ सम आलं पहिल्या बघायचं आणि सम दिला असेल डायरेक्ट जो नंबर दिलाय त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. आणि जर विषम दिला असेल तर तोच नंबर उत्तर असेल. पण कधी? सरासरी विचारली तर असेल. आपण बघूया जरा वाईज पुढं. 100 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती? आता बघा बरं उत्तर काय असेल जरा सांगा बरं. चला जरा तुमचं तुम्ही काढा बरं, काढा बरं. आता तुम्ही सर ऑप्शन मध्ये 100 नाहीच आहे. सर ऑप्शन मध्ये 100 नाहीच आहे. 100 का नाहीये? मला माहित आहे तुमच्यापैकी 90% पोरांनी उत्तर काय काढलं असणार आहे? 100. का? इथं बघा काय विचारलंय? 100 पर्यंतच्या. काय विचारलंय? 100 पर्यंतच्या. पहिल्या 100 विचारलंय का? नाहीये. जर पहिल्या 100 नाहीये, 100 पर्यंतच्या विषम संख्या पहिली काय असणार आहे? 1, दुसरी 3, नंतर 5 डॅश 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 डॅश. 100च्या आधीची विषम संख्या कोणती आहे?
99 पहिल्या 100 विचारलात का नाही विचारली. मग काय विचारलंय 100 पर्यंतच्या संख्या कोणती झाली 99. मग बघा आपलं उत्तर काय असेल 1 अधिक 99 किती आले 100 भागिले 2 किती उत्तर येईल 50. ऑप्शन मध्ये आहे का आहे म्हणजे उत्तर काय असेल बी. बी हे उत्तर असेल. बरं मगाच्या बरं हे मुद्दामून एक्झाम्पल टाकायला सांगितलंय का जर तुम्हाला असं दिलं पहिल्या 100 विषम संख्यांची सरासरी उत्तर काय असेल 100 आणि 100 पर्यंतच्या दिल्या तर मग तुम्हाला ते शोधावं लागेल. म्हणजे बघा काय आहे इथं जरा सांगतो ते प्रत्येकानं ध्यानात ठेवा. काय पहिल्या n संख्या दिल्या कोणत्या n समसंख्या दिल्या आणि सरासरी विचारली उत्तर काय येईल n+1 आणि जर विषम संख्या विचारल्या तर उत्तर काय येईल n येईल. n म्हणजे नंबर कोणताही नंबर दिला 20 30 40 50 जे काय दिलं असेल ते समच्या वेळी हे आणि विषमच्या वेळी हे. पण n पर्यंत दिलं असेल तर हे जे काय दिलं हे लागत नाही. हे लागत नाही. मग जो काय नंबर असेल तो त्याप्रमाणे शोधायचा जे काय उत्तर असेल ते. बऱ्यापैकी समजलं असेल. बघा हे जे आहे ते हे व्यवस्थित लिहून घ्या आणि हे जरा थोडंसं पाठ करा आणि हे एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या. हे आणि याच्यात एक्झाम्पल खूप सोपं आहे पण सिली मिस्टेक तुम्ही इथं करून येऊ शकता म्हणून हे एक्झाम्पल घेतलं. आता बघा 100 आणि 200 दरम्यान आता इथं काय दिलंय दोन्ही वगळून म्हणजे 100 पण पकडायचं नाही आणि 200 पण पकडायचं नाही. हे दोन नंबर बाजूला ठेवा आणि मधल्या काय विचारलंय 11 ने पूर्ण भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी विचारलाय. काय 11 ने भाग जाणाऱ्या आता हे विचारतील 11च्या ऐवजी 5 देतील 10 देतील 20 देतील 30 देतील काही पण देऊ द्या. आता मग तुम्ही शोधणार का सगळ्या संख्या नाही शोधायची.